दोन तालुक्याचे दोन संघ आपण पाहिले आणि आता रायगड जिल्ह्याचा तिसरा संघ येईल का मग रत्नागिरी जिल्ह्याचा एक संघ त्यामध्ये ॲड होईल. त्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर काही क्षणामध्ये आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला पण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एक दमदार मॅच आपल्याला भेटेल येताना पाहायला मिळते. घड्याळामध्ये आपण पाहतोय जवळपास 3:32 झालेत आणि शेवटच्या अंतिम मॅचला सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळेल. मॅच नंबर 7 आपण पाहतोय. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा तिरुपती सावर्डेचा संघ पाहतोय. गेली कित्येक वर्ष या संघाचं नाव आपण संपूर्ण कोकणामध्ये पाहिलं आहे आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी अजून एक संघ आपण पाहतोय वैष्णवी 11 मानगाव. अंपायरचा इशारा लेट्स प्ले ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी कळवा पेनचे खेळाडू रायगड भूषण सुशांत मोकल आपण पाहतोय. आता मात्र स्ट्रायकिंग इन वरती सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फ्री हिट होता. ऑन साइडला खेळायचं होतं. जिथे आपण पाहतोय खेळाडू येतील आणि एक सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते. 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांमध्ये आता कितपत धावा बनवल्या जातील कारण का मागची मॅच आपण पाहिली मानगावकरांनी ती डिफेंड केली. असं वाटलं होतं वहुडचा संघ अगदी सहजरित्या चेस करेल परंतु नाही. रात्रीच्या सत्रामध्ये फ्लड लाईट्स मध्ये धावा बनवणं सोपं नाही आहे ते दाखवलं मानगावकरांनी. पुढचा बॉल आदिल गजगे या वेळेला महत्व कोलातला बॉल पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय आणि इथून पुढे जर पाहा गेलं तर मग आता सिंगल इथं पाहायला मिळते. पहा आजची रात्र देखील टेनिस बॉल क्रिकेटसाठी फार महत्त्वाची राहिली. गोवामध्ये स्पर्धा चालू होती बेटकर ट्रॉफी आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट भावेश पवारच्या नावावरती स्विफ्ट डिझायरची कार आपल्याला पाहायला मिळाली आणि नुकतीच अलिबागमध्ये झालेली दमदार आमदार प्रीमियर लीग त्यामध्ये ती जिमनी कार 12 लाखाची ती आकाश तवसालकर याला आपल्याला मिळताना पाहायला मिळाली. त्यामुळे दोन्ही खेळाडूंचं खूप सारं अभिनंदन आपण करूयात या स्पर्धेच्या निमित्तानं. दोन टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू दोघांच्या नावावरती आपल्याला कार आजच्या रात्रीमध्ये मिळताना पाहायला मिळाले. त्यामुळे खूप सारे अभिनंदन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूयात. ना बॅक टू द क्रिकेट जावेत मैदानाच्या आतमध्ये. P1चं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सूर्या मणिरत्नम आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेला बॉल बॅक करण्याचा प्रयत्न इथून पुढे पाहतोय एक सिंगल घेण्याचा इरादा दोन्ही बॅटरचा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे पाहायला गेलं तर सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा पाहायला मिळतोय परंतु इथून पुढे आपण चेक करू कारण का मॅच फार महत्त्वाची आहे. एक एक डिसिजन फार महत्त्वाचे असतात. सो इथून पुढे आता आपण बघणार आहोत. नॉट आउटचा इशारा जो सॉफ्ट सिग्नल होता आमच्या बालाजी सरांचा तो अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. तिन्ही अंपायर्स आमचे चांगली स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 4 आकड्यावरती 3 आकड्यावरती. कोलातला बॉल या वेळेला सिंगल घ्यायची होती. थोडेसे आपण पाहतोय फिल्डर तिथे बीट होताना पाहायला मिळाला आणि फंबल झाले होते थोडेसे खेळाडू आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचलला आहे. शेवटचा बॉल आता मात्र बाकी असेल आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 4 आकड्यावरती. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल कॅपिटलाइज करावा लागेल. शेवटचा बॉल इथून पुढे आपण पाहतोय बाट आणली होती आणि शेवटच्या बॉल मध्ये सिंगल इतर बॉल डायरेक्ट हिट कशा गरजच नव्हती. अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला सिंगल अगदी आरामात कंप्लीट झाली होती त्यानंतरला आपण पाहतोय डायरेक्ट हिट फेकी करण्याचा प्रयत्न बॅकअपही नव्हता आणि जिथे आपण पाहतोय सिंगल होते तिथे या 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतील आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्येला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. 6 ला आपण पाहतोय 0. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय तिसरी रात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे आणि अजूनही आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग आपल्या समवेत जॉईंट आहेत आणि वंडर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय खूप सारे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत आहेत. जवळपास आपण पाहतोय
400 पेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग आणि आज दिवस या संपूर्ण रात्रभरामध्ये 65,000 प्रेक्षक वर्गांची गर्दी वंडर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचं खूप सारा हार्दिक सर स्वागत आणि कौतुक आहे. स्पर्धेला हजेरी लावतात, स्पर्धेचा आनंद घेत आहेत, परंतु उद्या आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे. फायनल शेवटची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पाहतोय दुसरा डिलिव्हर करण्यासाठी अजून एक वेगवान गोलंदाज मुंबईचा खेळाडू आपण पाहतोय राज सिंग. आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. कामगिरी चांगली झाली होती दुसऱ्या मॅच मध्ये, परंतु ही मॅच शेवटची आहे, अंतिम आहे. सुपर 3 ची तिकीट इथून पुढे मिळवायची आहे. पहिला बॉल बॅकफुटला येऊन आपण पाहतोय. इथून पुढे पंच करायचं होतं, जास्तीचा धावा नाही मिळणार. सिंगल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. मागची मॅच आपण पाहिले ज्या वेळेला धावा फक्त आणि फक्त 35 होत्या, काही धावा डिफेंड केल्या होत्या आणि आता जर पाहायला गेलं तर धावा कितपत सेफ असेल, कारण का या वेळेला समोरचा संघ हा वेगळा आहे. त्यामुळे या वेळेला धावा कितपर्यंत बनवण्याचा मानस असेल ते देखील बघावं लागेल. हो, या वेळेला वेगवान बॉल इथून पुढे पाहतोय आणि इथून रनआउटची संधी तर निर्माण झाली तर होती, परंतु महत्वाच्या क्षणी आपण पाहतोय सुशांत पाठीमागे आले आणि बचावले गेले. आपल्या पॉप इन द क्रीज मध्ये सेफरित्या आपल्याला पार मिळतील. परंतु महत्वाची बाब म्हणजे अजून एक डॉट बॉल आलाय. आकुट टप्प्याचा बॉल थोडासा होता, कट करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल व्यस्तांच्या मागे आपण पाहतोय मास्टर माइंड आहेत. गेली कित्येक वर्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेट गाजवलं. प्रथमेश पवार, शिवडी मुंबईचे खेळाडू, नाना या नावानं प्रसिद्धी आहे या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आणि ISBL ची ती पहिली स्पर्धा, 1 करोड रुपयाची स्पर्धा जिंकण्याचा कारनामा ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला नाना पाहायला मिळाले होते. परंतु या वेळेला राज सिंग चांगल्या दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला करत आहेत. टप्पा पडतोय, बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीन वरती पहा, टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. हा डॉट बॉल. पुढचा बॉल. या वेळेला वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली आहे. बॉल पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने, परंतु या वेळेला जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त सिंगल वरती थांबावं लागेल. आणि सिंगलच्या मधील टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 9 आकड्यावरती. आणि बघता बघता राज सिंगने 5 बॉल डिलिव्हर केलेत खूप कमी वेळामध्ये, कारण का मोठे स्ट्रोक नाही आले. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, तो सुद्धा निर्धाव स्वरूपाचा बॉल मिळतोय. फक्त आणि फक्त आपण पाहतो या ओव्हर मध्ये 3च धावा खर्च केल्यात राज सिंग या गोलंदाजाने आणि फलंदाजानं थांबवलं गेलं आणि 2 षटकांचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 9 आकड्यावरती. 9 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. परंतु 2 षटकांचा खेळ झालाय, 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. विकेटही गेली नाहीयेत आणि बॅटिंग लाईन देखील आपण पाहतोय वैष्णवी 11 मानगावची खूप मोठी आहे, परंतु गोलंदाजी करत असताना संघ आपण पाहतोय तिरुपती साबर्डे चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत केली पहिल्या 2 ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दत्तप्रसाद आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. दत्तू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले आहेत. मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय आमची संपूर्ण आयोजन कमिटी अजून आहे. त्याच वेळेला महिला कक्षामध्ये देखील आपण पाहतोय अजून महिला आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये असते. सगळ्यांना हवी हवीशी स्पर्धा शेवटपर्यंत थांबतात, त्या संपूर्ण मॅचचा आनंद घेतात, कारण का चांगलं क्रिकेट एकंदरीत या संपूर्ण महाडकरांना हे येणाऱ्या 4 रात्रीमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. वर्षातून एकदा येणारी स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप महाड युनिटी आहे चांगली आणि त्यामुळे सक्सेसफुल आयोजन.
इथून पुढे षटक क्रमांक आपण पाहतोय 3ला सुरुवात झाली आहे. दत्ता आपल्याला पाहायला मिळतील. दत्तू इथून पुढे बाउंड ट्रॅक वरती दाखल तर झाले आणि पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. शांत पद्धतीचं क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे या मैदानावरती. टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक एक धाव इथून पुढे फार महत्वाची ठरेल या शेवटच्या मॅच मध्ये. फ्लड लाईट्स मध्ये महत्व आहे, धाबा नाही होत तेवढ्या जास्तीच्या आणि त्यामध्ये एक्स्ट्राच्या ज्या जेवढ्या धाबा येतील तेवढ्या फायदेशीर ठरतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हो परफेक्ट यॉर्कर यावेळेला समोरच सापडलेत. सुशांत मोकोळला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक पहिला सुशांत बाद. केली असेल दत्तप्रसाद या गोलंदाजीनी आणि अखेरकार पाहतोय तो बॉल डिलिव्हर केला आहे सुशांत मुकुलच्या अगेन्स्ट. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. मानगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये असा शुभम शरद जाधव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती सातत्याने ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना पण शुभमला नेहमीच आघाडीला येताना पाहायला मिळाला, परंतु यावेळेला 5 षटकांची लढत आहे. रणनीती आखली होती आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामधून आलेला दत्तप्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती. हो आल्या आल्या आक्रमण करायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं, परंतु वेग वेग आणि वेग पाहायला मिळालं. वेगाच्या जोरावरती बीट केलं शुभम यांना आणि बॉल नाना यांच्या हातामध्ये निघून गेलाय. इथून पुढे जर पाहायला गेला तर हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या थांबली आहे ती म्हणजे अर्थात 11 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पुढचा बॉल फुल टॉस नाही सोडणार, परंतु या वेळेला एलिव्हेशन तर होतं, डिस्टन्स या वेळेला आपण पाहतोय कव्हर नाही केलं. कॅच पकडली गेली आणि शुभम मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा टीमचा कॅप्टन शुभम बाद. ऍक्शन प्ले मध्ये पहा मेगा स्क्रीन वरती फुल टॉस बॉल होता, परंतु अगदी महत्व आहे खूप उंचीवरती गेला. लांबी जास्तीची नाही मिळाली आणि तिथे जे खेळाडू होते काय कॅच पकडली आहे. चांगल्या पद्धतीची कॅच आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळतील. आणि आता कॅप्टन शुभम मैदानाच्या बाहेर गेलेत, त्यामुळे इथून पुढे आता धावा बनवणार कोण. धावा बनवण्यासाठी नवीन फलंदाज प्रिन्स ऑफ मानगाव आदेश सोनार दाखल होताना पाहायला मिळतील. 11 या आकड्यावरती टीमची धावसंख्या थांबली आहे. 11ला आपण पाहतोय 2 सध्याची परिस्थिती. आमचे चारही कॅमेरामॅन आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची कामगिरी संपूर्ण स्पर्धेला आपण पाहतोय कॅप्चर करण्याचं काम स्क्रीनवरती आमचे कॅमेरामॅन पाहू शकता. संध्याकाळी आपण पाहतोय जवळपास 5 वाजल्यापासून आलेत आणि संपूर्ण मॅचेस आपल्याला कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. सभेत पुन्हा एकदा मॅचला इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि दत्तप्रसाद यांच्या खात्यामध्ये विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली. महत्वाची विकेट होती. शुभम मैदानाच्या बाहेर गेलेत आणि आता आदेश सोनार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 11 या आकड्यावरती 2 विकेट. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. राईट मुहूर्त विकेटने पुढचा बॉल.
हो यावेळेला बॉल बॅकड्रॉ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि जास्तीच्या धावा नाही मिळणार. जमिनीलगत खेळताय तर मग तुम्हाला गॅप शोधावा लागेल, अन्यथा जर मोठा फटका खेळायचा असेल तर हवाई सफरवरतीच पाठवावा लागेल, तरच तुम्हाला धावा मिळू शकतात. 12 या आकड्यावरती टीमची धावा संख्या. या वेळेला बॅटची गडा घेतली आहे, बॉल तिथे थांबला आणि इथून पुढे चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगल इथून पुढे घेतली जाईल आणि बघता बघता आपण पाहतोय षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त होताना पाहायला मिळतात आणि टीमची धावा संख्या इथं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 13 या आकड्यावरती 13 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. 18 बॉल मध्ये 13च बनल्या गेल्यात. येणारे आपण पाहतोय अजून 12 बॉलचा खेळ बाकी असेल. मागची मॅच 35ची रंगली होती. या वेळेला धावा कुठपर्यंत पोहोचतील बघावं लागेल. शेवटची आणि आपण पाहतोय अंतिम मॅच आजच्या रात्रीमधील तिसरी रात्र आपण पाहतोय. सफेद पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळतीये. पहिलाच बॉल बॅकफुटला आपण पाहतोय, खेळाडू आहेत, कॅच पकडली गेली, कंप्लीट केली कॅच आणि आदिल गजगेला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3रा बाद. बघा एवढी रात्र झाले तरी महाडचा फायटर जेट योगेश पेनकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. किंवा उद्याची प्लॅनिंग सुद्धा असेल, कारण का सुपर 3 मध्ये आपण पाहतोय संघ दाखल झालाय आणि आता इथून पुढे कोणता संघ येईल ते बघण्यासाठी योगेश पेनकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेहनती खेळाडू आहेत, म्हणजे पहा फर्स्ट शिफ्टला जायचं, रात्री मॅच खेळायची, पुन्हा फर्स्ट शिफ्टला जायचं आणि जर मेहनत केलं तर सगळं शक्य होऊ शकतं. हे कित्येक खेळाडूने दाखवलं आहे आणि त्यामध्ये अग्रक्रमांकावरती देखील आपण पाहतो व्यावसायिक दर्जाच्या खेळामध्ये फायटर जेट योगेश पेनकर. जावेद मैदानाच्या मध्ये जिथे आपण पाहतोय विकेट आली आहे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. पुढचा बॉल हो या वेळेला अगदी आपण पाहतोय नाही समजला बॉल आर्यन यांना आणि बॉल निघून गेलाय. अजून एक डॉट बॉल. धावांचा दुष्काळ पडलाय सध्याच्या घडलेल्या शेवटच्या मॅच मध्ये. कौतुकास्पद कामगिरी केली आहे तिरुपती सावर्डे या सगळ्याच गोलंदाजाने. पुढचा बॉल कोलातला बॉल उडवलाय हवेमध्ये आपण पाहतोय, परंतु या वेळेला सुद्धा खेळाडू आहेत. डीप मिड विकेटच्या दिशेने कॅच पकडली गेली आणि आर्यनला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अजून एक धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे 4था बाद. थँक्यू. पहा प्रेक्षक वर्ग तुम्हाला दाखवले जात आहे स्क्रीनवरती. प्रेक्षक गॅलरीज मध्ये बसून या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना बघायचं आहे तिसरा संघ कोणता आहे सुपर 3 मध्ये जाणारा. परंतु तिरुपती सावर्डे रत्नागिरी जिल्ह्यामधून आलेला संघ, संजय सरांचा संघ आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष याच नावानं संघ आपण या संपूर्ण कोकणामध्ये दाखल करताना पाहायला मिळतात आणि त्यांना चांगली साथ दिली ते म्हणजे प्रथमेश पवार उर्फ नाना यांनी. आणि सगळे युवा खेळाडूंना घेऊन महत्वाचा चांगला संघ बांधला गेला आणि शेवटच्या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स करतायत. अद्यापर्यंत मानगावकरनं थांबवलंय. टीमची धावा संख्या 13 या आकड्यावरती. राज सिंग बाउंड ट्रॅक वरती आहेत. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा डॉट बॉल, तिसरा बॉल वरती पुन्हा विकेट. आता मात्र
न्यू बॅटर शुभम जाधव यांचे छोटे बंधू अंकु जाधव स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग केली होती अंकु यांनी. हो आल्या आल्या आपण पाहतोय इथून पुढे आक्रमण तर ऑन साइडला करायचं होतं परंतु नाही संपर्क झालाय आणि इथून पुढे आपण पाहतोय हा डॉट बॉल. पहा काय बघायला भेटतंय स्कोरबोर्ड वरती विकेट डॉट 4 बॉल अद्यापर्यंत डिलिव्हर केलेत गोलंदाजाने. हा 5वा बॉल. 5वा बॉल बॅटची कडा बॉल पाठीमागच्या दिशेने मार्कस होताना बाल मिळत आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरला होईल इथून पुढे. फेकी तर गेली परंतु या वेळेला आपण पाहतो या 2 धावा येताना पाहायला मिळतील. 2च्या मधून अखेरकार टीमची धावा संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 15 रन ऑन द बोर्ड सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. अंकुला आठवावी लागेल आरपीएल ची इनिंग. शेवटचा बॉल हवेमध्ये आणि पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला होता. शेवटच्या बॉलवरती देखील जास्त धावा नाही येणार फक्त आणि फक्त सिंगल आली आहे आणि इथून पुढे जर बघायला गेलं तर षटक क्रमांक 4 संपल्यानंतर टीमची धावा संख्या ही धावलोकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन अ बोर्ड. कालची शेवटची मॅच जी आपण पाहिली 16 या आकड्यावरती थांबली होती पहिल्या इनिंग मध्ये टीमची धावा संख्या. पनलकर या टीमची आणि महाडकरांनी त्या धावा अगदी सहजरित्या चेस केल्या होत्या आणि आता जर पाहायला गेलं तर याही मॅच मध्ये पहिल्या 4 ओव्हर पर्यंत 16 धावा आहेत. शेवटची ओव्हर इथून पुढे आता मात्र बाकी असेल. शेवटच्या ओव्हर मध्ये जर काही 14 धावा आल्या तर 30 पर्यंत संघ पोहोचला तर मग इथून पुढे फाईट होऊ शकते कारण का 35 ची मॅच डिफेंड केली आहे ते म्हणजे वैष्णवी 11 मानगाव या संघानं आणि आता मात्र प्रयत्न करावे लागतील. शेवटचा आणि अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी वेदांत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. मागच्या मॅचचा हिरो 6 मध्ये 12ची गरज असताना त्या धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. लेदर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळलंय आणि चांगलं खेळत असताना महाराष्ट्रामध्ये ज्याची निवड झाली लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वेदांत. पहिलाच बॉल अंकु आरपीएल ची इनिंग आठवली आणि यावेळेला बॉलला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हेरी मच नीडेड सिक्सर. बॅटर अंकुसाठी या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा प्रेक्षक वर्ग फक्त थांबले नाही तर खेळाडूंना प्रोत्साहन देखील करत आहेत. कॅश प्राइज आपल्याला लावताना पाहायला मिळत आहेत आणि अंकुचा आपण पाहतो या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. अंकुला मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय ड्रॉप केलं होतं. डगआउट मध्ये आपण अंकु पाहिला 11 मध्ये तो नव्हता परंतु यावेळेला महत्वाच्या मॅच मध्ये अंकुला इन केलं आणि आता जर आपण पाहतोय अंकुच्या बॅट मधून तो महत्वाच्या क्षणी षटकार येताना पाहायला मिळाला आणि टीमची धावा संख्या 22 आकड्यावरती. अजून एक आपण पाहतोय मोठा फटका आलाय अंकुच्या बॅट मधून दुसरा मोठा फटका. मॅक्सिमम हिट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क सिक्सर. पाहतोय अंकु जाधव करतोय आणि त्याच्या बॅट मधून जे 2 षटकार आलेत ना ते तो कायम लक्षात ठेवेल कारण का सुशांत मोगल असेल शुभम जाधव असेल जिथे बॅटिंग चांगली नाही करू शकले तिथे चांगली बॅटिंग अंकु जाधव करत आहेत. हो यावेळेला तिसरा बॉल होता समोरच्या दिशेने बॉल मार्कस होताना बॉल मिळेल सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल इथून पुढे आपण पाहतोय आणि दुसरी ही धाव कंप्लीट होताना बॉल मिळेल. वा गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला आपला बॉल मिळत आहेत अंकु आणि त्याच वेळेला आदेशांच्या माध्यमातून आणि बघता बघता टीमची धावा संख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. त्याची चर्चा आपण करत होतो की
30 पर्यंत पोहोचणं जरी फार गरजेचं असेल, परंतु यावेळेला जर पाहायला गेलं तर पहिल्याच 3 बॉलमध्ये 30 धावसंख्येवरती पोहोचला हा संघ. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे असलमजी दसनाक यांच्या वतीनं मानगाव टीमसाठी. 2 षटकार त्यांना अंकुने लगावले गेलेत. या वेळेला पुन्हा एकदा बंबावतोय. बैठक स्ट्रोक घ्यायचं होतं, फिल्डिंग चांगली केली आहे, सिंगल घेतली गेली आहे. या वेळेला दुसरा धाब्याचा कॉल नाही होणार. फक्त आणि फक्त एका धाबेवरती इथून पुढे थांबावं लागेल. दुसरी धाव इथून पुढे घेऊ शकला असता. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झाले असते, परंतु अंकुला स्ट्राईक मिळाले असते, परंतु नाही. अंकुने विश्वास दाखवलाय आदेशवरती. आणि हो, आदेशकडे खूप सारं कॅपेबल आहे, कॅपेबिलिटी त्याच्याकडे आपल्याला ठासून भरलेली पाहायला मिळते. टॅलेंट आहे आणि टॅलेंटच्या जोरावरती आता मात्र स्वतःला पुन्हा एकदा नव्यानं सिद्ध करावं लागेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 31 बॅटची गडा आणि त्यासाठी आपण पाहतोय स्ट्राईक वरती आले आणि या वेळेला केले एअर स्ट्राईक. बॉल गेलाय फायनली बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑन बोर्ड आपण पाहतोय शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. मागची मॅच 35 ची डिफेंड केली होती वैष्णवी 11 मानगाव या टीमने. पहिल्या 4 ओव्हर मध्ये आपण पाहतोय खूप सारा धाबा कमी होत्या, परंतु या ओव्हरला धाबा आल्या आहेत. शेवटचा बॉल, लो फुल टॉस, समोरच्या दिशेने खेळाडू आहेत, अडवण्याचा प्रयत्न आपल्याला चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळतोय. सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल, दुसरी धाव सुद्धा आपल्याला इथून पुढे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि ज्या धावांची गरज होती त्या धावा या ओव्हर मध्ये आल्यात. अंकु आणि आदेशने धावा जमा केल्यात. टीमची धावसंख्या 37 37 बनल्या गेल्यात. 38 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहेत. मागची मॅच 35 डिफेंड केली आहे, परंतु या वेळेला समोरचा संघ देखील ताकदवान आहे, त्यामुळे फार मजा येणार आहे शेवटच्या या इनिंग मध्ये. सो कुठेही जाऊ नका, थांबा, मॅचचा आनंद घ्या, अन्यथा तुम्ही खूप सारा मिस कराल. शेवटच्या इनिंगला जशी सुरुवातीला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण करणार आहोत परिवर्तन. या आपण आवाज ऐकूयात. दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज मॅन फ्रॉम किल्ला रोहा हर्षलजी मुंडे सरांचा. तोपर्यंत पाहत राहा या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. प्रथमेश पवारनं ही मॅच जर संपवली तर असलम दसनाथ यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रथमेश पवार यांच्यासाठी इकडे जमा सुद्धा झालंय.
थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण संजयजी शिंदे सरांचा आवाज ऐकला होता. आजच्या रात्रीचा शेवटचा सामना वैष्णवी 11 माणगाव तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळते तिरुपती सावर्डे. क्वालिफायची मॅच, आवश्यकता धावांची ती तब्बल या मॅचला जिंकण्यासाठी 38. आणि हे दोन्ही संघ असे एका संघाने 40 डिफेंड करून इथपर्यंतचा प्रवास केलाय, एका संघाने 36 धावा डिफेंड करून इथपर्यंतचा प्रवास केला. आणि तोच संघ माणगावचा संघ आता तब्बल 38 धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज झालाय. लेट्स प्ले मॅच ऑन. कौस्तुभ म्हात्रे प्रथमेश पवारच्या समोर. पहिलाच बॉल फटका फसलाय, पकडली कॅच, पण फ्री हिटचा बॉल होता, त्या कारणानं बॅटर बाद होणार नाहीयेत. सगळ्यांनी सेलिब्रेशन करायला सुरुवातच केली होती, पण या स्पर्धेची नियमावलीच अशी बनली आहे की पहिला बॉल कंपल्सरी फ्री हिट आहे. आयोजक सुद्धा आमचे थोडेसे एप्रिल फुल करतात प्रत्येक बॉल वरती. पहिला समोरचा बॉल, मोठा फटका, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल, 1 बाउन्स, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. षटकातील पुढचा बॉल पुन्हा कौस्तुभ म्हात्रे. हो यावेळेला भन्नाट वेग होता. ही लेंथ एकदा कौस्तुभला मिळाली की बॅटरला सुद्धा कळत नाही कशा पद्धतीचे चेंडू येतात. त्यानं कमबॅक करायला सुरुवात केली. पहिलाच बॉल सिंगल, दुसरा बॉल तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर चौकार, आणि आता तिसरा बॉल डॉट आलाय. 3 चेंडू आणि 5 धावा खर्च करत असताना गोलंदाजीसाठी पेन एक्सप्रेस. याही वेळीचा बॉल समोरच्या दिशेला ऑन साइडला फटका खेळला, मिड ऑन मधून फिल्डर बॅकअप मिळेल आधी सोनारचं, आणि एकच धाव मात्र धावफळकावरती येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना 6 या आकड्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळेल. 6 धावा धावफळकावरती लागल्यात, सामना रंगला. तुम्ही पाहताय फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची मानाची स्पर्धा. समोरचा चेंडू फटका फसला, शुभम जाधव बॉलच्या खाली, पकडली कॅच. पुन्हा रंगात येईल ही मॅच. प्रथमेश पवार, नाना मैदानाच्या बाहेर. संपलाय 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफळकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. अशाच पद्धतीची गोलंदाजी कौस्तुभ म्हात्रेनं मागेही केली, किमान मागच्या मॅच मध्येही केली, म्हणूनच 36 धावा डिफेंड केल्या होत्या टीम वैष्णवी 11 माणगाव संघानं. आणि आताही त्याच थाटणीचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्याही ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट मिळवली होती, आणि आताही त्यानं एक विकेट मिळवली आहे. आता दत्तू मैदानावरती येतोय, अजून एक दर्जेदार खेळाडू. शेवटचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, धाव अंगलट येईल का? डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. जर हिट झाला असतं तर चित्र वेगळं असतं, पण आता 7 धावा खर्च होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 7 धावा स्कोर कार्ड वरती येतात. आता येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 31 धावांची. सामन्यामध्ये पुन्हा समीकरण बदलेल का? सामन्यामध्ये पुन्हा रंगत येईल का? जिथे गोलंदाजीसाठी शुभम जाधव दाखल झालेला पाहायला मिळालाय.
पुढचा बॉल शुभम. पहिला चेंडू फुल टॉस होता, आडवा बॅटने फिरवण्याचा प्रयत्न. दत्तूचा माइंडसेट चांगला होता, त्यानं पहिलंच मन बनवलं होतं की अशा पद्धतीचा फटका खेळायचा, किंबहुना प्रयत्न करायचे तर फक्त आणि फक्त स्वीप करण्याचे. बॅटही त्याच पद्धतीची फिरवली पण हवा तसा बॉल बॅटवरती आला नाहीये आणि तिथे मात्र मैदानावरती सिंगल जोडली जाते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. धावफलक 8 या आकड्यावरती पोहोचते. पुन्हा एकदा शुभम जाधव. समोरचा बॉल भन्नाट वेग आहे. 2 एक्सप्रेस एकंदरीत आपण जर पाहिलं तर एका टीम मध्ये समाविष्ट आहेत. एक कौस्तुभ मात्रे तर दुसरा शुभम जाधव आणि ते दोघे सुसाट सुटलेत या मॅच मध्ये. धावा थांबवतात भरपूर सारा. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा फटका, शुभमच्या वरती आक्रमण आलाय, हा षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एक निर्णायक खेळाडू आपण जर पाहिलं तर अक्षत. कोणत्याच मॅच मध्ये अक्षतने हवा तसा परफॉर्मन्स दिला नाही, पण आता या मॅच मध्ये तो खेळतोय. समोरचा बॉल, ब्लॉक होल्डिंगचा चेंडू, फटका चांगला खेळला मिड विकेटला सुशांत मोकल. फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. धावा आलात, अर्धा पल्ला जवळ गाठण्याचा प्रयत्न आता यशाकडे. प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. शुभम जाधवच्या अगेन्स्ट धावा येतात. समोरचा बॉल, समोर चेंडू खेळला गेलाय. बॉल मात्र मिड ऑन मध्ये, सिंगलचं परिवर्तन डबल मध्ये करण्याचा प्रयत्न होता पण नाही जमलंय. एकच मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढतीये आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 ओव्हरची मॅच. शुभमला कमबॅक करावं लागणार आहे. धावा थांबवाव्या लागतील या ओव्हर मध्ये. इथून पुढे चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, बॉल निघून गेलाय. ओ काय फिल्डिंग केली अंकुश जाधवनं. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट रन साठी तिसऱ्या पंचांचा कॉल इकडे झाला, चेक केलं जाईल शॉर्ट रन आहे का, आणि बाउंड्री लाईन पण चेक केली जाईल. बाउंड्री सेफ आहे.
इशाराला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17. आता इथून पुढे नवीन गोलंदाज आपण पाहतो पुन्हा नवानं कौस्तुभ मात्रे कमबॅक करावा लागेल या ओव्हर मध्ये. हा बाहेरचा बॉल फक्त लेट कट केलाय. बॉल डीप मध्ये पॉइंटला फिल्डर एकदम मिळेल आणि दुसरी सुद्धा आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. चांगली रणनीती विकेट चांगलं ताळमेळ या दोन बॅटरचं पाहायला मिळते. असलम दसना त्यांच्या वतीनं आपण पाहतो नानाची जी विकेट घेतली होती कौस्तुभने त्याच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज इकडे आले. 2 धावा जोडल्या गेल्या त्या वाढल्या धावफलकावरती 19 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय. हा पुढचा बॉल मोठा फटका दत्तून उडवलाय अगदी सीमारेषेच्या पार आलाय षटकार. षटकारानं या मॅचची हवा काढली आहे. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या 25 वरती मारायचं तर टॉपच्याला कौस्तुभ मात्रेच्या जागेंच धावा जमा केल्यात आणि आता लॉंग ऑनला फिल्डर शुभम जाधव चांगली फिल्डिंग बॉलची फेक होईल धावतो पर एक मेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढते. संघाचा धावफलक तब्बल आपण पाहतो 26 आकड्यावरती पोहोचलाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या 38चा पाठलाग करायचा आणि आता येणारे चेंडू भरपूर धावा कमी आहेत. समोरचा बॉल मोठा फटका हवाई हल्ला हवाई सफर आणि आता अक्षत नावाचं वादळ मैदानावरती आलंय. हा उत्तुंग षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 32 धावा आणि आता या मॅचची हवा काढली आहे. विजयाच्या उंच उंच शिखरांकडे निघालाय संघ. टीम आपण पाहिलं तर तिरुपती सावर्डे संघ सुपर 3 च्या दिशेनं पहिला संघ आपण पाहिला स्नेहल पर्व प्रीतमजी उमासरे यांचा मालकीचा संघ आणि आता दुसरा संघ आपण पाहिला नितीन कोरपे मित्रमंडळ महाड आणि आता तिसरा संघ आपण पाहतोय सध्याच्या घडीला या दोन टीम मध्ये मॅच तिरुपती सावर्डे आणि वैष्णवी 11 माणगाव. पण अद्यापचं वर्चस्व या मॅच वरती आपण जर विचार केला तर तिरुपती सावर्डे टीमचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती साहिल दाखवत असताना पाहायला मिळतील. 13 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मोठा फटका आलाय. फटका पुन्हा फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली शुभम जाधव विकेट मिळतीये. जर यदा कदाचित कौस्तुभनं या ओव्हर मध्ये एक षटकार वाचवला असता तर मॅच मध्ये अजून भरपूर सारी मजा आली असती. पण विकेट आली आहे फलंदाज बाद. मी लक्ष वेधेन जे क्वालिफाय झालेल्या टीम आहेत उद्या ठीक 7 वाजता आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. 7:15 किंबहुना 7:30 ला पहिला बॉल पडेल. टीम स्नेहल पर्व संघाचे संघ मालक प्रीतमजी उमासरे इकडे उपस्थित आहेत. तुम्ही या सूचनेची नोंद करा आणि त्यांच्या समवेत
नितीन कोरपे मित्र मंडळाचे कर्णधार योगेश पेनकर आहेत. आपण या गोष्टीची नोंद घ्या आणि या दोन टीम मध्ये जो संघ विजयी होईल त्यांनी सुद्धा या गोष्टीची नोंद घ्या. उद्या ठीक 7 वाजता इथे ग्राउंड वरती रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून आयोजकांनी हा अंतिम दिवस राखीव या गोष्टीसाठी ठेवलाय. 3 टीम मध्ये आपण चाकी पद्धतीने मॅचेस खेळवणार आहोत. फुल टॉस, ओ काय फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. नितेश उंचीचा फायदा त्यानं अगदी उचललाय मैदानावरती. अकरा चेंडू आणि 5 धावांची गरज. सोहम ऑन स्ट्राईक. मोठा फटका आलाय आणि मॅच संपलीये. सुपर 3 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ टीम तिरुपती. आपण जर पाहिलं तर सावर्डे आणि 3 वेगवेगळ्या तालुक्यातले संघ आहेत बघा. पहिला संघ अलिबाग तालुक्यातला, दुसरा संघ महाड तालुक्यातला आणि तिसरा संघ आता चिपळूणचा. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर दाखल झालेला पाहायला मिळाला. सुपर 3 मध्ये विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील यंदाच्या उर्वरित हंगामासाठी भरपूर हार्दिक